नमस्कार. या चॅनलवर मराठी पुस्तक प्रेमींसाठी आम्ही निरनिराळ्या विषयांवर आधारित ऑडिओ बुक्स घेऊन येत असतो. नवनवीन ऑडिओ बुक्सचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी मराठी ऑडिओ बुक्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमचे भाग्य तुमच्या विचारांत. पाप आणि पुण्य या संबंधी जनमानसात रूढ झालेल्या कल्पना हा अंधश्रद्धेचा फार मोठा बालेकिल्ला होय. हा बालेकिल्ला जमीनदोस्त केल्याशिवाय जनमानसातील अंधश्रद्धेचा प्रभाव नष्ट होणार नाही. पाप आणि पुण्य या संबंधीच्या लोकांच्या कल्पना अतिशय भन्नाट असून त्या संबंधीच्या त्यांच्या भावनासुद्धा अत्यंत तीव्र असतात. कोण कशाला पुण्य म्हणेल व कोण कशाला पाप म्हणेल हे प्रत्यक्ष ब्रह्मदेवसुद्धा सांगू शकणार नाही. सर्वसामान्य लोकांच्या मनातील भयगंड व त्या भयगंडाचा आधार घेऊन त्यांची फसवणूक करणारे धूर्त लबाड लोक यांच्यामुळेच पाप पुण्याचे विविध प्रकार निर्माण झाले. पाप झाले की तेथे प्रायश्चित आलेच. तथाकथित पाप करणारे भोळसट भाविक लोक व त्यांना प्रायश्चित देणारे दांभिक धर्म मार्तंड यांच्या मिलनातून पाप पुण्याच्या अनेक प्रकारांना पूर आला. जीवनात काही अडअडचणीचे प्रसंग आले किंवा संकटे आली किंवा रोगराई आली तर त्या सर्वांचा संबंध पाप पुण्याशी जोडला जातो व त्या पाप पुण्याचा संबंध देवधर्माशी जोडला गेल्यामुळे त्याचा पुरेपूर फायदा बुवा बाबा भगत फकीर देवऋषी व पुरोहित या सर्वांनीच घेतला. पाप आणि पुण्य या संबंधी थोडा विचार करणे आवश्यक वाटते. चलनी नाणी वापरून इतकी गुळगुळीत झाली आहेत की त्यांना व्यवहारात मोल राहत नाही. त्याचप्रमाणे पाप व पुण्य हे शब्द पारंपरिक असून पुरातन काळापासून पुराण सांगणारे पुराणिक व इतर सामान्य लोक यांनी ज्या दोन शब्दांचा इतका ढसाळपणे वापर केलेला आहे की आज ते शब्द जवळजवळ अर्थहीन झाले आहेत. पाप पुण्य या शब्दांचे अर्थ न समजताच बहुसंख्य लोक त्या शब्दांचा वापर करतात. कोणीही कशालाही पाप किंवा पुण्य समजतो. एकादशीचे दिवशी एकादशीचा उपवास करणाऱ्या माणसाने जर त्या दिवशी चुकून कांदा खाल्ला तर त्याला आपण फार मोठे पाप केले असे वाटून तो अगदी व्याकुळ होतो. संकष्टी करणाऱ्या माणसाचा काही कारणाने जर उपास मोडला तर आपल्या हातून फार मोठे पाप घडल्याने महासंकट येईल या भीतीने तो कष्टी होतो. गुरुचरित्राचे पारायण करताना जर सोवळे बिघडले तर पाप लागून श्री दत्ताचा महाकोप होणार या भीतीने तो जर्जर होतो. घरातून बाहेर पडताना देवाला नमस्कार करण्यास जर तो विसरला तर देव आपल्याला शिक्षा करणार म्हणजे आपल्यावर देवाचा कोप होणार असे वाटून तो व्यथित होतो. एकदा गुरु केला की मग त्या गुरुला सोडून दुसऱ्या गुरुकडे जाणे म्हणजे महापाप असे कित्येक भोळसट व बावळट साधकांना वाटत असते. मग तो तथाकथित गुरु कितीही अडाणी अज्ञानी लोभी व लबाड असला तरी चालेल. तीर्थयात्रेचा नेम जर सोडला किंवा चुकला तर महापाप लागून संसारात संकटांचा ससेमिरा पाठीमागे लागेल अशा कल्पनेने ग्रस्त व त्रस्त होणारे लोक थोडे थोडके नाहीत. याच्या उलट पुण्याच्या कल्पना पहा. चोऱ्या माऱ्या करणारा पण भिक्षा मागण्याचा जोडधंदा करणाऱ्या भिकाऱ्याला एक पैसा दिला तर आपण फार मोठे पुण्य केले असे वाटते. 2 पैशाचा हार देवाला घातला की आपण मोठे पुण्य संपादन केले असे वाटणारे पुष्कळ लोक आहेत. तीर्थात स्नान केल्याने सर्व पापे धुवून जाऊन बहुत पुण्य मिळते अशा भ्रमात असणारे लोक थोडे थोडके नाहीत. अनवाणी भर उन्हात देवदर्शनाला जाण्याने महापुण्य मिळते या भ्रमात असणारे लोक आहेत. पाप पुण्याच्या अशा भ्रमक कल्पनांची लोकमानसात आज जी पकड आहे त्या सर्वांची यादी करायचे ठरविले तर मारुतीची लांबच लांब शेपूट तयार होण्यास वेळ लागणार नाही. वास्तविक वरील सर्व प्रकार हे प्रत्यक्षात ना पाप ना पुण्य या केवळ मनाच्या कल्पना आहोत. अशा पाप पुण्याच्या कल्पनांना काहीही महत्त्व नसून निसर्गाच्या नियमांनाच महत्त्व आहे असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. क्रिया तशी प्रतिक्रिया हा निसर्गाचा त्रिकालबाधित नियम आहे. या नियमाप्रमाणे दुष्कर्माची क्रिया घडली
की त्याची प्रतिक्रिया दुःख व सत्कर्माची क्रिया घडली की त्याची प्रतिक्रिया सुख ही घडणारच व याला अपवादसुद्धा नाही. थोडक्यात सर्व धर्मातील सर्व लोक पाप पुण्याच्या खुळचट कल्पनांच्या आहारी गेल्यामुळेच व्यक्ती, समाज, राष्ट्र व जग या सर्व स्तराचे जीवन उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. म्हणून पाप पुण्याच्या खऱ्या संकल्पनांसंबंधी विचार करणे आवश्यक वाटते. माणसे जीवन जगत असताना ते विचार, उच्चार व आचार या 3 स्तरावर कामे करतात व ह्या कर्मांतून पाप पुण्य म्हणजेच अनुकूल किंवा प्रतिकूल प्रतिक्रिया निर्माण होत असतात. प्रत्यक्षात हे पाप व पुण्य कसे निर्माण होते हे आपण थोडक्यात पाहू. प्रथम आपण विचार या स्तरावरून या प्रश्नाकडे पाहू. माणूस हा विचार करणारा प्राणी आहे. जगातील सर्व धर्मातील सर्व लोक विचार करीत असतात. अपवादात्मक उदाहरणे सोडल्यास बहुतेक सर्व लोक निराशाजनक व विनाशकारक असे अनिष्ट विचार करीत असतात. चिंता, काळजी, दुःख, द्वेष, मत्सर, तिरस्कार या सर्व विकारांच्या अधिष्ठानावर माणसाचे विचार सतत स्फुरत असतात. विचाराकडून आकाराकडे सरकत सरकत साकार होणे हा मनाचा स्वभाव धर्म असल्यामुळे माणसे ज्या प्रकारचे इष्ट व अनिष्ट विचार करतात त्याच प्रकारचे इष्ट व अनिष्ट जीवन त्यांना प्राप्त होत असते. अनिष्ट प्रकारचे विचार करणे हे निसर्ग नियमांशी विसंगत असल्यामुळे अनिष्ट प्रकारच्या विचारातून पाप निर्माण होते व तेच पाप जीवनात ताप निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. ह्याच्या उलट पुण्य हा प्रकार आहे. काळजी न करता योग्य ती काळजी घेणे, चिंता न करता नित्य शुभचिंतन करणे, दुःख न करता आनंदाचे क्षण पकडीत राहणे व इतरांचा द्वेष, मत्सर व तिरस्कार न करता त्यांच्याबद्दल आदर, सामंजस्य व सहिष्णुता बाळगणे हे सर्व निसर्ग नियमांशी सुसंगत असल्यामुळे त्यातून पुण्य निर्माण होते व तेच पुण्य सुख, समाधान देण्यास कारणीभूत ठरते. आता आपण उच्चार या स्तरावरून पाप पुण्याचा विचार करू. अपवादात्मक उदाहरणे सोडल्यास बहुतेक सर्व लोक एकमेकांची निंदा नालस्ती करण्यात, चेष्टा कुचेष्टा करण्यात, एकमेकांची उणीधुणी शोधण्यात, एकमेकांना नावे ठेवण्यात व टोमणे मारण्यात नित्य मग्न असतात. या सर्व प्रकारातून पापाची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होत असते. ह्याची जाणीव लोकांना नसते. जगात सर्वत्र संघर्षांचे वातावरण निर्माण होत असते. त्याला वरील प्रकारची पाप निर्मिती कारणीभूत असून ही पाप निर्मिती उच्चार या स्तरावरून घडत असते. याच्या उलट माणसे एकमेकांबद्दल चांगले बोलतील, एकमेकांचे कौतुक करतील, एकमेकांच्या दोषांकडे दुर्लक्ष करून गुणांची वाखाणणी करतील तर त्यातून निर्मिती होऊन ते पुण्यच सर्वत्र मंगल व सुखकारक वातावरण निर्माण करण्यास कारणीभूत ठरेल. आता आपण आचार या स्तरावरून पाप पुण्याचा विचार करू. जगात सर्वत्र नजर टाकली तर आपल्याला असे दिसून येईल की माणसे माणसाबरोबर माणसासारखी वागत नाहीत. सत्ता संपत्तीच्या लोभापायी माणसे माणसांबरोबर पशुसारखे वागतात व एकमेकांवर अन्याय व अत्याचार करतात. त्याचप्रमाणे देवधर्माच्या नावाखाली माणसे माणसाबरोबर राक्षसासारखे वागतात व दंगे, धोपे, युद्ध, लढाया करतात. जातीच्या नावाखाली होणारा अस्पृश्यांचा छळ किंवा समाज व्यवस्थाच्या नावाखाली स्त्रियांचा होणारा छळ माणुसकीला कलंक फासणारा आहे. या सर्व गोष्टी म्हणजे मूर्तिमंत पाप असून हेच पाप मानवी जीवन उद्ध्वस्त करण्यास कारणीभूत ठरत आहे. याच्या उलट माणसे माणसांबरोबर माणसासारखी वागतील व एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न करतील तर त्यातून पुण्य निर्मिती होऊन तेच पुण्य अखिल मानवजातीचे कल्याण करण्यास कारणीभूत ठरेल. जीवन जगत असताना प्रत्येक माणूस तो करीत असलेल्या कर्मातून पाप पुण्य प्रत्यक्षात कसे जमा करीत असतो व त्याचे त्याच्या जीवनावर इष्ट व अनिष्ट परिणाम कसे होतात ते आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू. मानवी शरीर हे एक विलक्षण यंत्र आहे. हे यंत्र इतके अद्भुत आहे की माणूस जे काही करतो ते सर्व टेप करण्याचे काम हे शरीररूपी टेप रेकॉर्डिंग मशीन सतत करीत असते. व्हिडिओ टेप रेकॉर्डिंग मशीन दृश्य व आवाज या 2च गोष्टी टेप करू शकते.
तर साऊंड टेप रेकॉर्डिंग मशीन फक्त सर्व प्रकारचे आवाज टेप करू शकते. परंतु माणसांचे विचार, कल्पना, भावना, संकल्प, विकल्प, द्वेष, मत्सर, राग, लोभ वगैरे मनाच्या सूक्ष्म हालचाली वरील दोन्ही प्रकारचे टेप रेकॉर्डर टेप करून ठेवत नाहीत. याच्या उलट मानवी शरीराचे टेप रेकॉर्डिंग मशीन कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय व अंतरेंद्रिय यांच्याद्वारे होणारी सर्व कर्मे अचूक आणि अव्याहतपणे टेप करीत असते. व्हिडिओ आणि साऊंड रेकॉर्डिंग मशीनवर जे टेप केले जाते ते पुसून टाकता येते, परंतु मानवी शरीराच्या टेप रेकॉर्डिंगवर विचार, उच्चार, आचार जे टेप होतात ते कधीच पुसले जात नाहीत. असे हे मानवी शरीर हे एक विलक्षण रेकॉर्डिंग मशीन असून सूक्ष्म जाणीव ही टेप आहे. ह्या टेपवर सर्व काही रेकॉर्ड करण्याचे कार्य अंतर्मन दिव्य प्रज्ञाशक्तीच्याद्वारे अत्यंत कौशल्याने पण नेणीवपूर्वक करीत असते. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सर्व प्रकार प्रत्यक्ष घडत असूनसुद्धा माणसाला त्याचा पत्ताच नसतो. याचा परिणाम असा होतो की माणूस विचार, उच्चार व आचार करताना पूर्ण बेसावध राहतो. इतकेच नव्हे तर या बेसावधपणाचे दुष्परिणाम त्याला जीवनात भोगावेच लागतात. उदाहरणार्थ, एखाद्या राजकीय पुढाऱ्याचे भाषण किंवा संभाषण चालू असताना ते जर एखाद्याने गुपचूप टेप केले तर त्याचे राजकीय अनिष्ट परिणाम कसे घडतात ते आपण सर्वत्र वर्तमानपत्रात नेहमीच वाचतो. अगदी त्याचप्रमाणे माणूस जी बरी वाईट कर्मे करतो, मग ते विचार असोत, उच्चार असोत किंवा आचार असोत, ते सर्व अत्यंत गुप्तपणे सूक्ष्म जाणीवेच्या टेपवर अंतर्मनाकडून रेकॉर्ड केले जातात व त्याचे परिणाम त्याच्या जीवनाच्या वर्तमानपत्रात त्याला वाचायला म्हणजे अनुभवायला मिळतात. मानवी शरीराकडून हे सर्व टेप होते, त्याचा प्रत्यक्ष पुरावा माणसाला जीवनात मिळतच असतो, परंतु ते माणसाला कळत नाही. याचे कारण हा विषय त्याला ज्ञात नसतो. उदाहरण देऊन हा विषय स्पष्ट करता येईल. एखादा 70 वर्षाचा माणूस त्याच्या आयुष्यात घडलेल्या अनेक घटना आठवू शकतो. त्याच्या आयुष्यात अगदी 50 वर्षांपूर्वी घडलेल्या घटना जर त्याने त्याच्या स्मृतीचे बटन दाबले तर त्याला त्या घटना आठवता येतात. या संदर्भात ग्रामोफोन या मशीनचे उत्कृष्ट उदाहरण देता येईल. ग्रामोफोनच्या फिरत्या तबकडीवर ग्रामोफोनची पिन ठेवली की ती वाजायला लागते. त्यासाठी एक प्रकारचा वळसा देऊन पिन तबकडीवर ठेवण्यात येत असते. अगदी त्याचप्रमाणे वळसा देऊन म्हणजे मागे वळून स्मृतीची पिन जाणीवेच्या तबकडीवर ठेवली तर जीवनात घडलेल्या घटना म्हणजेच विचार, उच्चार व आचार या 3 स्तरावर केलेली बरी वाईट कर्मे माणसाला भराभर आठवायला लागतात. परंतु एखादा माणूस जर ठार विसराळू असेल तर त्याला आज सकाळी आपण काय जेवलो हे सुद्धा रात्री झोपताना आठवणार नाही. मग इतर घटनांसंबंधी बोलायलाच नको. परंतु आपण सकाळी काय जेवलो हे जरी तो आठवू शकला नाही तरी तो जेवला ही घटना सत्यच असून त्याचे परिणाम त्याच्या शरीरावर होतच असतात. त्याचप्रमाणे स्मरण किंवा विस्मरण या गोष्टी प्रत्येक माणसाच्या स्मरणशक्तीच्या सामर्थ्यावर अवलंबून असतात, परंतु त्यामुळे वस्तुस्थितीत काही फरक पडत नाही. म्हणजेच त्याच्या आयुष्यातल्या सर्व घटना त्याच्या सूक्ष्म जाणीवेच्या टेपवर अचूक रेकॉर्ड होत असतात व त्याचे बरे वाईट परिणाम त्याच्या जीवनावर होतच असतात. अशा या मानवी शरीराच्या टेप रेकॉर्डिंग मशीनवर माणसाची सर्व कर्मे अचूक टेप करण्याची विलक्षण व विस्मयकारक नैसर्गिक व्यवस्था निसर्ग देवतेने करून ठेवलेली आहे. मात्र मानवी शरीरात टेप करण्याची प्रक्रिया कोणी एखादी व्यक्ती करीत नाही, तर मानवी जीवनांतर्गत जी नैसर्गिक नियंत्रण व्यवस्था आहे तिच्याद्वारे ही प्रक्रिया अत्यंत गुप्तपणे, कुशलतेने, अचूकपणे पण नेणीवपूर्ण अव्याहतपणे होत असते. वर म्हटल्याप्रमाणे माणसाची सर्व कर्मे मानवी शरीराच्या टेप रेकॉर्डिंग मशीनद्वारा सूक्ष्म जाणीवेच्या टेपवर अत्यंत आश्चर्यकारक पद्धतीने प्रथम अचूक टेप केली जाते. त्यानंतर ती टेप केलेली सर्व कर्मे पाप पुण्याच्या रूपात जमा होऊन त्याच्या भावी आयुष्याचा पाया होऊन बसतो. मानवी जीवनात प्रत्यक्ष ही प्रक्रिया कशी घडत असते हे आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू.